जटायुकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 177वा भाग. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज भविष्यातील तंत्रज्ञान आणि कौशल्य या सदराखाली पासवर्ड सिक्युरिटी ते 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. थोडासा टेक्निकल असा असणारा विषय, पण आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असा असणारा विषय. आपल्यापैकी किती जण असे आहेत ज्यांनी आतापर्यंत कधीतरी एकदा त्यांनी फक्त हँडरेस करायचं आहे की admin@123 1 2 3 4 5 6 किंवा या ठिकाणी गणेश@123 यासारखे पासवर्ड कधीतरी एकदा वापरलेले आहेत, त्यांनी फक्त हँडरेस करा. चालेल, रिॲक्शन क्लिअर करा. आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांनी जसं आपण म्हणू की गणेश@2004 गणेश@1996 म्हणजे आपली नाव प्लस बर्थ इयर असं वापरलेलं, त्याने हँडरेस करा. कधीतरी एकदा तरी वापरलं असेल असं हे लक्षात घ्या. ठीक आहे, क्लोज करा, रिॲक्शन क्लिअर करा, हे लक्षात घ्या. आता काही महत्वाच्या फॅक्ट्स मी सांगतोय, जे आपल्याला या ठिकाणी थोडस समजून घेणं गरजेचं आहे मला वाटते. लक्षात घ्या, एक पुण्यातले नामांकित डॉक्टर होते 2023 साली, रिनॉन सर्जन. लक्षात, आणि सकाळी उठून बघितलं तर मोबाईल हॅक झालेला होता आणि खात्यातले 85 लाख रुपये गेलेले होते. महादेवी ऍडमिट करा, सगळ्यांना थांबलेत सगळे त्याच्यावर वेटिंगला. मग ईमेल हॅक झालेला, इंस्टाग्राम फेसबुकला ऍक्सेस मिळत नव्हता, व्हॉट्सअप दुसऱ्या डिव्हाइसवर लागेल, आणि मॅक्झिमम क्रेडिट कार्ड जे होते त्यांचे, ते क्रेडिट कार्ड जेवढे बर्नआउट करतात तेवढे त्यांनी बर्नआउट केले होते. का? त्याचं कारण सापडलं चौकशीमध्ये. त्यांचा पासवर्ड होता, समजा डॉक्टरांचं नाव संजय पाटील असेल तर पासवर्ड होता संजय@1978. आणि हॅकरनी तो सोशल मीडिया साईटवरनं तो हॅक केलेला होता, आणि त्यांनी कुठंच या ठिकाणी 2 फॅक्टरी ऑथेंटिकेशन जे आहे 2 फॅक्टर ते या ठिकाणी लावलेलं नव्हतं. लक्षात. आणि एका कमकुवत पासवर्डमुळे 20 वर्षाची त्यांची जी कमाई आहे ती कमाई या ठिकाणी गेली. आता केस झालेली आहे, रिकव्हरीसाठी ते कोर्टात लढतायत करतायत, पण बरेच पैसे त्यातले परत मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. लक्षात. आता एक आकडेवारी मला तुम्हाला सांगायची आहे. 2024चा रिपोर्ट, 81% सायबर अटॅक आहेत हे कमकुवत किंवा तुमच्या चोरलेल्या पासवर्डमुळे होतात. म्हणजे 10 पैकी 8 अटॅक हे पासवर्डच्या चुकीमुळे होतात, हे लक्षात घ्या. दुसरा आकडा आहे 2024 नुसार भारतात दर तासाला 4000 सायबर अटॅक्स होत आहेत. दिवसाला 1 लाख, आणि यातले 65% पासवर्ड हॅकरमुळे होतात, हॅकिंगमुळे. लक्षात घ्या. 11,000 कोटी दरवर्षी सायबर फ्रॉडमध्ये जात आहेत, हे होम मिनिस्ट्रीची आकडेवारी आहे. लक्षात घ्या. तिसरा आकडा तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे गुगल स्टडीनुसार 65% लोक त्यांच्या सगळ्या अकाउंटसाठी एकच पासवर्ड वापरतात. एक हॅक झालं की सगळे अकाउंट या ठिकाणी हॅक होतात. लक्षात घ्या. चौथी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे जे पॉप्युलर पासवर्ड आहेत ते 1 2 3 4 5 6 तुम्हाला वाटते की आपण वापरतोय. हा पासवर्ड किती लोक वापरतात जगात? तर 4.5 मिलियन लोक हा पासवर्ड वापरतात जगामध्ये. पासवर्ड हा शब्दच पासवर्ड म्हणून वापरायचं भारी वाटतं आपल्याला, युनिक आहे काहीतरी सगळं त्याच्यावर. तर 2 मिलियन लोक हाच पासवर्ड वापरतात, आणि 1 2 3 4 5 6 7 8 हा पासवर्ड 1.5 मिलियन लोक वापरतात. लक्षात घ्या. क्युरी नावाचा पासवर्ड आहे, आपल्याला वाटतं की हा वेगळा शब्द दिलाय, तर तो 1 मिलियन लोक वापरतात. लक्षात घ्या. आणि पासवर्ड 123 किंवा पासवर्ड@123 हा सगळ्यात पॉप्युलर पासवर्ड वापरलेला जातो. हे जी मी आता नावं सांगितली, हे सगळे पासवर्ड हॅक करायला हॅकरला फक्त 1 सेकंद लागतो, हे लक्षात येतं शकते. आणि मग आता प्रश्न विचारा, मी जे सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारले होते की गणेश@123 हळू गेले. आता या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला असे या ठिकाणी किती पासवर्ड आपण वापरले आणि किती आपल्याला या ठिकाणी अडचणी येणार आहेत, हे लक्षात. त्याच्यावेळी म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य आहे, कारण आता आपण सगळी युपीआय वापरायला लागलेलो आहोत, बँकिंग ऍप वापरतो, मेलवर सगळ्या गोष्टी असतात, बिझनेस सगळा त्याला कनेक्ट असतो. अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर असताना
तुम्ही पासवर्ड ऑथेंटिकेशन जे आहे ते स्ट्रॉंग करणं किंवा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अप्लाय करणं हे अत्यंत महत्वाचं असतं, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यानंतर या ठिकाणी काही गोष्टी मला आपल्याला सांगायच्या त्या महत्वाच्या अशा आहेत की पासवर्ड एकच ठेवतो. काय होतं की आपल्याला वेगळे वेगळे पासवर्ड लक्षात ठेवणं सोपं नाही, अवघड जातं. त्यामुळे पण एकच पासवर्ड सगळ्या अकाउंटला वापरतो लक्षात बऱ्याच वेळा. तो कुठेतरी लिहून ठेवलेला असतो किंवा मोबाईलच्या नोटपॅडमध्ये सेव्ह केलेला असतो माझ्या लक्षात राहील यासाठी. आणि मग त्याचे अटॅक बऱ्याच वेळा होत असतात. आणि म्हणून आपल्याला आजचं जे सेशन आहे हे सेशन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पासवर्ड सिक्युरिटी जी काय आहे, सिक्युरिटी प्रोसेस जी आहे ती लक्षात घ्या. ही समजून घेण्यासाठी आज पासवर्ड कसे बनवावेत आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन काय प्रकार आहे हे आपल्याला बघायचं आहे, लक्षात त्याच्याबद्दल. आता एक पहिल्यांदा लॉजिक समजून घ्या की फोर्स अटॅक जे असतात ते कसे होतात. तर 4 कॅरेक्टरचा जर पासवर्ड असेल, 4 कॅरेक्टरचा जर पासवर्ड असेल लक्षात घ्या, तर तो मिली सेकंदामध्ये ओपन होतो, क्रॅक करतात. 6 कॅरेक्टरचा असेल तर तो लेटर प्लस नंबर असं कॉम्बिनेशन असेल तर त्याला 1 सेकंद लागतो. 8 कॅरेक्टर असेल आणि तुम्ही मॅक्झिमम केस आणि नंबर वापरलेले असेल तर 8 तास लागतात. 10 कॅरेक्टरचा पासवर्ड हॅक करायला साधारणतः 10 वर्ष लागू शकतात, 5 वर्ष लागतात. आणि 12 कॅरेक्टरचा पासवर्ड तुमचा हॅक करायला 34,000 वर्ष लागतात, लक्षात घ्या. ही आकडेवारी समजून घ्या. पण आता प्रश्न असा आहे की 12 कॅरेक्टरचा पासवर्ड आपण लक्षात ठेवू शकू का? तर तेही पॉसिबल आहे. ती गंमत पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे साधा रूल काय, लेंथ मॅटर्स. जेवढा लॉंग पासवर्ड तेवढा स्ट्रॉंग पासवर्ड, ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, हे समजून घ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या की एक प्रकार आहे अटॅकचा डिरेक्टरी अटॅक. म्हणजे काय की आपण फेसबुकवर, इंस्टावर जे काय आपली डिरेक्टरी स्टोअर केलेली असते, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात, आपलं पेट असेल तर पेट या ठिकाणी त्याच्याविषयी पोस्ट लिहिलेली असते, म्हणजे सगळाच डेटा आपण तिथं ऑनलाईन टाकलेला असतो, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही साधारणतः कुणाच्या पोस्ट लाईक करता, तो तुमच्या जवळचा मित्र किंवा मैत्रीण आहे, तर त्या मैत्रिणीचं नाव तुमच्या पासवर्डमध्ये असणार आहे, हे देखील सोशल मीडियावरनं शोधलं जातं आणि कॉम्बिनेशन केलं जातं. अलीकडची नावाचे कॉम्बिनेशन करण्याची पद्धत आलेली आहे, त्याच्या नावाची 2 अक्षरं, तिच्या नावाची 2 अक्षरं आणि ते कॉम्बिनेशन अशी नाव. म्हणजे सोशल मीडियाचा हा स्पेशल स्टडी करणारे लोक देखील आहेत की जे या ठिकाणी बघतायत की कशा पद्धतीनं आपल्याला हे पासवर्ड बनवले जाऊ शकतात आणि ते कशा हॅक करता येतील, हे लक्षात त्याच्यावरती. त्यामुळं आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आपलं नाव, आपला प्लेस, त्यानंतर कंपनी, स्पोर्ट्स मधले तुम्हाला कोणत्या म्हणजे टीम आवडतात, जर IPL आवडत असेल तर CSK असेल, मुंबई इंडियन असेल तर या ठिकाणी, किंवा वर्ड असतात पासवर्ड, ऍडमिन, वेलकम, लव असे शब्द जे वापरतात, हे शब्द रेग्युलर वापरणारे शब्द आहेत. काही सेकंदामध्ये हे क्रॅक होत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ते आपल्याला टाळायचे आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रेडेन्शियल सर्फिंग कसं केलं जातं, तर त्यासाठी एकच पासवर्ड तुमचा 100% वापरलेला असतो. म्हणजे तुम्ही कुठेतरी शॉपिंग करता, कुठेतरी या ठिकाणी अकाउंट क्रिएट करता, लॉग इन वेगवेगळे करता, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि तिथल्या कुठल्याही एका साईडवर पासवर्डला सापडला की तो सगळ्या साईडवर आपल्याला वापरता येतो जर असेल तर. चौथा प्रकार आहे फिशिंग. फिशिंग काय प्रकार असतो, समजा तुमचं अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या वर आता काही प्रकार असतात बघा, RBIचा लोगो लावलेला असतो, व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो. बँक ऑफ इंडियाचा लोगो लावलेला असतो, व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो आणि त्याच्यावरनं एक APK येते आणि लगेच बँक ऑफ इंडियाकडे APK आले म्हटल्यानंतर लगेच आपण हे करतो. आणि मग काय करतात की तुम्हाला काही गोष्टी सांगितलं, तुमचं अकाउंट हॅक झालेलं आहे, KYC अपडेट राहिलेले आहे, तुमचं अकाउंट बंद होईल, हा मोबाईल नंबर 10 मिनिटात बंद होणार आहे, त्यामुळे KYC करा, अशा पद्धतीने सांगून आपल्याला ती जी काही APK असते ती APK डाउनलोड करायला भाग पाडलं जातं. एकदा तुम्ही क्लिक केलं की तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस मिळतो, त्यातून या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 10,000 जिंकलात, क्लिक करा अशी साईड आली की समजून जायचं आपले या ठिकाणी सेव्हिंग रिकामे होण्याची शक्यता आहे, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यानंतर असं सोशल इंजिनिअरिंग, म्हणजे जसं सांगितलं की सोशल मीडियावर तुम्ही टाकलेल्या सगळ्या माहितीचं कलेक्शन करायचं आणि या ठिकाणी तुम्ही तिथं थांबून जायचं. म्हणजे कळतं तुम्हाला की कशा पद्धतीनं पासवर्ड या ठिकाणी असू शकतो. की ब्लॉगर नावाचा एक प्रकार असतो. की ब्लॉगिंग म्हणजे काय,
की तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये एक मालवेअर इन्स्टॉल केलं जातं की जे तुमचा सगळा डेटा कलेक्ट करत असतं, लक्षात घ्या. आणि मग डेटा कलेक्ट करण्याची प्रोसेस काय असते की तुम्ही कोणती कोणती बटणं वापरता कीपॅडवरची, ती स्टोअर करतं ते. आणि मग कोणत्या वेळेला आपल्याकडं हे असतं, हिस्ट्री असते, ज्याच्यामध्ये लॉक कळतो किती वाजून किती मिनिटांनी कोणत्या साईडवर गेला होता, कुठल्या पेजवर होता. आणि त्याचं आणि की ब्लॉगरचं मॅचिंग केलं जातं की 10 वाजून 5 मिनिटांनी बँक ऑफ इंडियाच्या साईडवर गेला होता, त्यावेळेला पासवर्ड टाकण्यासाठी कुठली बटणं वापरली. इझिली समजतं, लक्षात घ्या. हा एक प्रकार आपल्याकडं चालतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आहे मेन इन द मिडल. म्हणजे काय केलं जातं, तुम्ही जिथं जिथं फ्री वायफाय मिळतं, रेल्वे, लायब्ररी, हॉटेल, रेस्टॉरंट, लक्षात, मेट्रो, तुम्ही फ्री वायफाय ऍक्सेस करता. तर त्या फ्री वायफायचा ऍक्सेस करून तुमच्या डिव्हाइसमध्ये एंटर करण्याचे प्रकार केले जातात, लक्षात घ्या. अशा वेळेला तुम्हाला व्हीपीएन वापरणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. पर्सनल इन्फॉर्मेशन आपण पासवर्डमध्ये टाकलेली मिस्टेक असते ती आपल्याला अजिबात करायची. कॉमन मिस्टेक ज्या आहेत आपण पासवर्ड तयार करताना करतो. पर्सनल इन्फॉर्मेशन, नाव, जन्मतारीख, जन्म वर्ष, ज्या शहरात राहतो ते शहर, फॅमिली मधले या ठिकाणी नावांचं कॉम्बिनेशन, या गोष्टी करायच्या नाहीत. सिक्वेन्सिबल किंवा रिपिटेटिव्ह पासवर्ड, म्हणजे 1 2 3 4 5 किंवा 22 22 11 11 11 ए अशा पद्धतीचे पासवर्ड टाकायचे नाहीत. कॉमन वर्ड्स वापरायचे नाहीत. पासवर्ड, ऍडमिन, वेलकम, लॉग इन, आय लव्ह यू असे शब्द वापरायचे नाहीत. हे वापरले जात आहेत, हे लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी सिम्पल हे टाकलेत, पासवर्ड मधला पी नंतरचा A@the rate केला जातो, वर्ड मधला O0 टाकला जातो आणि वाटतं की आपण भारी केलं. हे सगळं माहित आहे त्यांना, लक्षात घ्या. त्या ट्रिक ज्या आहेत ते. @1 2 3, वेलकम @1 असे पासवर्ड वापरले जातात. सेम पासवर्ड एव्हरीवन वापरायचा नाही, लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगळा पासवर्ड वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. नंतर या ठिकाणी पुढची मिस्टेक असते, कुठेतरी रिटर्न डाऊन करतो आणि कुठे ठेवतो, स्टिकी नोट्स नावाचा प्रकार आहे, तिथं वापरला जातो, डायरीमध्ये ठेवलं जातं, नोटपॅड मध्ये वापरलं जातं, किंवा या ठिकाणी तुमच्या, कारण पहिला हे तुमची पद्धत जी आहे, सायकोलॉजी जी आहे, ही हॅकर्सला माहित असते. त्यामुळे मोबाईलमध्ये पहिल्यांदा काय शोधलं जातं, तर या गोष्टी शोधल्या जातात, हे लक्षात घ्या. मग पासवर्ड बनवायचा कसा, त्याचे काही गोल्डन रूल आहेत. पहिला आहे लेंथ आणि कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे 8 कॅरेक्टरचा मिनिमम असावा. पासवर्ड पेक्षा त्याला जास्त मोठा पासवर्ड ठेवता येतो का, सिंपल पासवर्ड ठेव, कॅरेक्टर सिंपल पासवर्ड चांगला, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल वीक पासवर्ड काय, P@SS पास 1 असं टाकतो, 6 कॅरेक्टरचा असणारा पासवर्ड आहे, लक्षात. 14 कॅरेक्टरचा पासवर्ड अजून क्रॅक करायला या ठिकाणी कठीण जातो. पण हे बनवायचे कसे, त्याच्यावर आपण थोडंसं पुढं बघणार आहोत, हे लक्षात घ्या. पास फ्रेज वापरायच्या, म्हणजे काय, वाक्यच तयार करून वापरायचं. एक्झाम्पल मध्ये काय सांगतो, त्याच्यामध्ये ब्ल्यू डेंजर फिश अंडर मूनलाईट, आणि त्याच्यामधले काही अक्षर कॅपिटल, लक्षात घ्या. तर हा संपूर्ण शब्द सलग टाकला, लक्षात येतं. मराठीमध्ये तयार केला, पावसाळा छान छान झाला. शब्द तयार करा, वाक्य तुम्ही करू शकता त्या पद्धतीचे, ते वापरता येऊ शकतात. कॉफी क्लाउड म्हणतात त्या ठिकाणी, म्हणजे असे काही वाक्य तयार करून त्या फेजेस वापरू शकता. लेंथ जास्त राहते, लक्षात ठेवायला सोपं जातं, क्रॅक करायला अवघड जातं, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी वाढवण्यासाठी अप्पर केस, लोअर केस, न्यूमरिक, स्पेशल कॅरेक्टर, आणि जर काही वेबसाईट जर स्पेस अलाउड करत असेल तर स्पेस वापरायचा, लक्षात घ्या. युनिकनेस काय, प्रत्येक साईडवर वेगळा पासवर्ड ठेवणं गरजेचं आहे, ते महत्वाचं असतं, लक्षात. एक सिस्टम आणि एक पासवर्ड हे असायला पाहिजे. पर्सनल इन्फॉर्मेशन वापरायचीच नाही, जसं मी वर सांगितलं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये. त्यानंतर रेग्युलर अपडेट करत राहायचे. पासवर्ड तुम्हाला दर 6 महिन्याला, 3 महिन्याला बँकेचे जे स्टँडर्ड रूल असतात त्या पद्धतीने तुम्हाला बदलायला पाहिजेत, हे लक्षात कशावरती. त्यानंतर या ठिकाणी अडचण काय आहे, लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की लक्षात किंवा काय, तर आपला मेंदू 50 पेक्षा जास्त युनिक स्ट्रॉंग पासवर्ड लक्षात ठेवू शकत नाही, ही फॅक्ट ऍक्सेप्ट करू पहिल्यांदा. आणि मग आपल्याला पासवर्ड मॅनेजर वापरता येतात. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी बिटवर्डन म्हणून आहे, वन पासवर्ड नावा सोल्युशन आहे, लास्ट पास म्हणून आहे, त्यानंतर गुगल पासवर्ड मॅनेजर आहे, ऍपल किचन आहे. आणि हे काम कसं करतात, हे सगळे पासवर्ड या ठिकाणी मॅनेज करतात, कुठल्या साईटला कुठला पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे, आणि त्याचा एक मास्टर पासवर्ड आहे जो तुम्हाला या ठिकाणी तेवढं लक्षात ठेवावं लागतो, बाकी सगळं मॅनेज होत असतं, लक्षात घ्या. यातले काही फ्री टूल आहेत,
काही या ठिकाणी पेड आहेत लक्षात घ्या. पुढचं महत्वाचं आहे की टू फॅक्टर्स ऑथेंटिकेशन. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला हा ऑप्शन येतो आणि तुम्ही तो स्किप करता, पुढे जाता की मला हे करायचं नाही, कोण टाकेल ओटीपी सारखं सारखं असं आपल्याला वाटायला लागतं. ऑथेंटिकेशनचे 3 टाईप काय आहेत बघा. समथिंग यू नो, जे तुम्हाला माहित आहे, जे पासवर्ड, पिन, सिक्युरिटी क्वेश्चन हे तुम्हाला माहित आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर समथिंग यू हॅव, जे तुमच्याकडे आहे. मोबाईल फोन असतो त्याच्यावर ओटीपी येतो, फिजिकल सिक्युरिटी की असते, ऑथेंटिकेशन ऍप असतं लक्षात घ्या. आणि तिसरं आहे समथिंग यू आर, तुम्ही आहात. म्हणजे काय, फिंगरप्रिंट, बायोमेट्रिक, फेस, यातले कोणतेही 2 कॉम्बिनेशन असल्याशिवाय अकाउंटचा ऍक्सेस मिळाला नाही पाहिजे. याला म्हणायचं टू फॅक्टर्स ऑथेंटिकेशन. आता सिम बेस ऑथेंटिकेशन काय सगळ्यात कॉमन आहे. म्हणजे पहिल्यांदा लॉग इन करता पासवर्ड टाकून आणि नंतर ओटीपी येतो, त्याला सक्सेसफुल लॉग इन होतं. पण याचा प्रॉब्लेम असा आहे की तुमचं सिम डुप्लिकेट करता येतं, सिम, आणि सिम डुप्लिकेट केले की पासवर्ड सगळे लगेच तिकडं जातात. त्यामुळे सिम स्विपिंगचा अटॅक आपल्यावर जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हे थोडंसं रिस्की आहे. दुसरं ईमेल बेस ऑथेंटिकेशन. म्हणजे तुम्ही कुठल्याही अकाउंटला लॉग इन केलं की ईमेलला या ठिकाणी कोड येतो आणि तो टाकायचा. आता जर मेलच तर काही ऍप आहे, त्या ऍप मध्ये आपला पासवर्ड मॅनेजर म्हणून वापर करू शकतो. मग गुगल ऑथेंटिकेटर आहे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर आहे, ऑथी नावाचं एक सर्वोत्तम हे आहे, वन पासवर्ड नावाचं ऍप आहे. आणि हे सगळे जे ऍप आहेत हे सेटअप करणं आपल्याला सोपं आहे लक्षात त्याच्यामध्ये. आता याच्यामधल्या काही कंपन्यांचा डेटा ब्रीच झाला होता, त्यामुळे देखील या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता लक्षात घ्या. पण काही जर चांगले ऍप तुम्ही पासवर्ड मॅनेजर म्हणून वापरले, त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन ऍप म्हणून वापरले, तर त्याचा अत्यंत चांगला फायदा होऊ शकतो. काही साऊथच्या मूव्हीज जर बघितल्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये काही बिझनेसमनचे कॅरेक्टर जे असतात ते तुम्हाला दाखवलं असेल की त्यांच्याकडे एखादा युएसबी असतो, त्या युएसबीवर ते बघतात आणि तिथं येणारा पासवर्ड 30 सेकंदामध्ये डिसेबल होतो, तो तुम्हाला टाकायचा असतो. सॅटेलाइट कडून आलेला पासवर्ड असतो. आता या पेड सर्व्हिसेस असतात, पण पेड सर्व्हिसेस ते वापरतात कारण त्यांना ते तितकं सेक्युअर ठेवणं गरजेचं असतं, हे लक्षात याच्यावर येतं. त्यामुळे या ठिकाणी आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. वारंवार सांगून देखील ज्या वेळेला बँक म्हणतात की ओटीपी द्यायचा नाही, तर तो ओटीपी आपण या ठिकाणी कुणालाही फोनवरून सांगायचा नाही, कुठल्याच कामासाठी. लक्षात घ्या, आपल्याला एक ती सवय असते, बाबा मला नाही जमत, तू कर तुझ्या बाजूला, मी देतो ओटीपी. पण तो कुठला आहे वाचत नाही आपण, तो वाचण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. मेसेज कशासाठी आलेला आहे व्हेरीफाय करून आपण या ठिकाणी करायला पाहिजे लक्षात त्याच्यावरतीतनं. सिम स्वॅप होण्याची भीती असते, तर त्याच्याकडे देखील आपलं लक्ष असायला पाहिजे, हे समजून घ्या मित्रांनो लक्षात. आता या ज्या वेळेला सगळ्या गोष्टी आपण बघतो, त्यावेळेला काही गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत की अशा पद्धतीची व्यवस्था ज्यावेळेला आपल्या आजूबाजूला आहे, त्यावेळेला आपल्याला काही सवयी लागल्या पाहिजे. त्यातली पहिली सवय मी जसं सांगितलं असं की लॉंग लेंथ पासवर्ड क्रिएट करणं, दर 6 महिन्याला ते पासवर्ड अपडेट करणं, सिक्युरिटी ऍप आहे ते ऍप या ठिकाणी चेक करत राहणं. दुसरं महत्वाचं आहे, गुगल स्वतः या ठिकाणी रिपोर्ट देतं तुम्हाला, मेल येतो त्याचा ऑफिशियली लक्षात घ्या, की गेल्या काही महिन्यांमध्ये तुमच्या या वेबसाईटवरचा पासवर्ड कॉम्प्रोमाइज झालेला आहे, किंवा काही वेळेला जर तुम्ही तशा पद्धतीचा सेटअप केला तर तुम्हाला गुगल स्वतःच सांगतं की तुम्ही हा पासवर्ड बदलणं गरजेचं आहे. पासवर्ड मॅनेजर वापरत असताना बऱ्याच वेळेला काय होतं लक्षात घ्या, की आपल्या चुका ह्या टाळता येणं शक्य आहे. सोशल मीडियावरचं तुमचं बिहेवियर जे आहे, त्या बिहेवियरमध्ये ज्या माहिती आपण एक्सपोज करतो, सोशल मीडियावर जे जे आहे ते सगळं एकत्र करून जर तुमचा पासवर्ड बनत असेल कुठलाही, लक्षात घ्या. म्हणजे प्रीतम पिंटो नावाची एक, मला वाटतं ती, हा पीटर आणि फेद्रो नावाची जी काही एक वेबसिरीज आहे ती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की काय म्हणजे अगदी कॉमन गोष्टीवरून कशा पद्धतीनं डेटा हॅक होणं, पासवर्ड हॅक होणं आणि त्यातनं काम करणं सोपं जातं, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे टूल बरेच आहे ज्याच्यामधनं या ठिकाणी माहिती चांगल्या पद्धतीची मिळते की कशा पद्धतीनं फ्रॉड होऊ शकतो. पण गंमत काय, आपण ते एंटरटेनमेंट म्हणून बघतो आणि सोडून देतो. प्रत्येक म्हणजे आजचं सेशन आहे, त्या सेशन ऐकल्यानंतर तुम्ही काय कृती करता हे महत्वाचं आहे लक्षात. मी जसं सांगतो की दर वेळेला मी तुम्हाला नवीन सांगत असताना मला या नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्या एक्झिक्यूट करण्याचा मी प्रयत्न करतो. तसं तुम्ही देखील या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. मग पहिलं काम
की आता तुम्ही 2 गोष्टी करू शकता. कोणता? एक तर पहिल्यांदा आज जे सेशन झालं त्याच्या माझ्या नोट्स मी शेअर करतोय, ग्रुपवर टाकल्या जातील, कारण ते फार डिटेल आणि टेक्निकल पार्ट बराच त्याच्यातला आहे, लक्षात घ्या. तर त्या नोट्स तुम्हाला मिळाल्यानंतर ते एकदा वाचून काढा. वाचल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे त्यातले काही ऍप तुम्ही ट्राय करा. हे ट्राय करत असताना देखील तिथं कुठे या ठिकाणी फिशिंग होते का तेही बघायचं. म्हणजे त्याच सारखेच दुसरे ऍप आहेत का ज्याचा प्रॉब्लेम येतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या डिव्हाइसमध्ये अँटीव्हायरसचा वापर करणं हे गरजेचं आहे, लक्षात. म्हणजे मोबाईलला अँटीव्हायरसची काय गरज आहे असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं, पण तो अपडेट करणं, अँटीव्हायरस असणं, मोबाईल दर ठराविक वेळेला तुमचा स्कॅन होणं, त्याच्यानंतर त्याच्याकडनं तुम्हाला तो सेटअप सांगत जातो की काय ब्रीच झालेला आहे, मालवेअर आला असेल, कुठलंही या ठिकाणी चुकीचं जरी आलं तर ते पेमेंट होऊ देत नाही, लक्षात घ्या. एक दुसरं महत्वाचं आहे की बँकेत काम करणारे जे लोक असतात ते विनाकारण, म्हणजे तुमचं अकाउंट ओपन करताय 5,000 रुपये बॅलन्स नाही, बरोबर, आणि ते म्हणतात 1 कोटी रुपये इंटरनेट ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला परवानगी देऊन ठेवतो. काय गरज आहे? लक्षात. किंवा तुमच्या अकाउंटला जर समजा 5-10 लाख रुपये राहणार असतील तर तुम्हाला डेली ट्रान्झॅक्शन लिमिट 5 लाख ठेवण्याची काय गरज आहे? हे ट्रान्झॅक्शन वाढवता येतं, लिमिट कमी करता येतं. अकाउंट ओपनिंगच्या वेळेला त्याचं कारण मला माहित नाही, मीही बँकर्सना विचारलं पण मला त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. तर ते तुम्हाला आग्रह करतात की जास्त लिमिट ठेवा, जाणीवपूर्वक तुम्हाला डेली अकाउंटच्या युजर्सचं जे काही लिमिट आहे इंटरनेट बँकिंगचं, तुमच्या UPIचं, हे कमी ठेवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे जरी अटॅक झालाच इंटरनेट बँकिंगवर, समजा तुमच्या अकाउंटचं लिमिट तुम्ही 5 लाख ठेवलेलं आहे आणि अकाउंटला बॅलन्स 4,90,000 आहे, एका अटॅकमध्ये पटदिशी निघून जातील सगळे पैसे. बँका जे काही ATM ला लिमिट डेली किती ठेवायचं, UPI ला लिमिट किती ठेवायचं, नेट बँकिंगला किती, हे जे केलेलं असतं त्याचं कारण काय असतं, तर ते सिक्युरिटी असते, लक्षात घ्या. तुमचे जास्त पैसे जाऊ नयेत. त्यामुळं डेली ट्रान्झॅक्शन लिमिट किती सेट करायचं, किती रुपयाचा फटका तुम्ही सहन करू शकता तेवढंच ठेवायचं. कॉमन नियम आहे, लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत बँकेचा अधिकारी सांगतोय किंवा ते येणारे तुमचे मित्र आहेत ते सांगतात म्हणून करायचं नाही, एक लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे की तुम्ही ज्या वेळेला हे पासवर्ड क्रिएट करता, ते पासवर्ड क्रिएट असताना स्वतःची एक लॉजिक डेव्हलप करा. कशा पद्धतीचे पासवर्ड असावेत, कसे स्टोअर करणार, रिकव्हर कसे करता येतील, ह्या सगळ्या गोष्टींचं तुमचं एक स्वतःचं पहिल्यांदा सिस्टम बनवू दे. आणि एकदा तुम्ही हे समजून घेतलं तर आज प्रयत्न हा करा की पासवर्ड, हाऊ टू क्रिएट सिक्युअर पासवर्ड आणि 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन काय आहे हे समजून घेऊन कमीत कमी तुमच्या आजूबाजूच्या एक 10 लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा की काय करणं गरजेचं आहे. या 10 लोकांना तुम्ही जर हे समजून सांगू शकलात तर तुम्ही परफेक्ट व्हाल, लक्षात घ्या. त्या 10 लोकांच्या मध्ये कोणी शिकलं नाही तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण 10 लोकांना सांगण्याच्या नादात तुम्ही ज्यावेळेला परफेक्ट व्हाल त्यावेळेला तुमचा डेटा सेफ होईल, सिक्युअर होईल, इतका विश्वास मला आहे, लक्षात घ्या. तर आज सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. आजचं या ठिकाणी नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे. त्या नोट्सला मॅक्झिमम कसं यूज करता येईल वापरून बघा तुम्ही त्याच्यामध्येतनं, जेणेकरून या ठिकाणी तुमचा आजचा टास्क या ठिकाणी चांगला होणार आहे, लक्षात घ्या. पुढचे 5 दिवस आहेत, मला वेगळे सेशन घ्यायचे आहेत. 2 विषय चांगले मुलांनी सुचवलेले आहेत, ते विषय घेणार आहे मी. 182वा दिवस आहे ज्या वेळेला तुम्ही बोलणं गरजेचं आहे, तुमच्याकडनं फीडबॅक गरजेचं आहे. तर 50% टार्गेट आपण आपलं बाजून काढ थांबलाय तो रस्त्यात. चालेल, तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सेशन संपलं असं जाहीर करतो. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.